पहिला बॉल ऑन साइडला मस्त वळवलाय, गॅप मध्ये चालला अलॉंग द कार्पेट, या जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. मॅचचा सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलचं दिमागदार स्वागत केलेलं आहे आणि पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. करण मालुसरे यांच्या बॅटमधून या डावातला पहिला चौकार आलेला आहे. बोरुसगावचा खेळाडू फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं आणि बरोबर ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. मिडॉनचा खेळाडू होता, त्याच्या बरोबर डाव्या बाजूने बॉलला वळवलं. 4 धावा मनगटी ताकद झोकत असताना हा चौकार वसूल केलाय करणने. करणच्या नावात रन आहेत, धावा करायला सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल चौकार आलाय. साईशा 11च्या खात्यामध्ये अंशिका 11च्या विरुद्ध खेळत असताना आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, फायनल डे. बॉल हवेत आहे, समोर बॅटचा चेहरा दाखवला, टायमिंग प्रॉपर आणि हो हो बॉल सीमा पार. षटकार, 6 धावा मिळताना दिसत आहेत. स्ट्रेट हिट तुम्हाला या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर फिल्डिंग टीम 2 धावांची पेनल्टी आहे. आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये, याच्या पण नोंद घ्या. IPL ची कॉमेंट्री करत असताना मला विराट कोहलीची आठवण झाली. हा षटकार मारल्यानंतर, कारण जेम्स फॉकनरला असाच फटका मारला होता, तो कव्हर्सला मारला होता. आता टायमिंगच्या जोरावर समोर आता बॅटला स्वाईप केलंय, झाडू शॉट बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा मिळतील 4, चौकार. मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आले, धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि तिन्ही बॉलवरती चांगले प्रहार केलेले आहेत. तो सगळे फटके पाहायला मिळाले. याच्या अगोदर एक ऑन ड्राईव्ह, त्याच्यानंतर लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला आणि त्याच्यानंतर बॅटला स्वाईप करत असताना स्वीप शॉट. आणि आतापर्यंत तिन्ही फटके डोळ्यांचं पारणं फेडून गेलेले आहेत. जागा दिली, त्याच्यानंतर जागा दाखवली, बॅकफुट पंच इथे दाखवत असताना हा सरपंच आहे टीमचा. बॉल सीमा पार, आणखीन एक धमाकेदार चौकार. बॅटिंग करतात आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. कडक 4 धावा झालेल्या आहेत. 18. 4 बॉलचा खेळ संपलाय. करण रन करतोय. सन्मान, चांगल्या बॉलला सन्मानित करणं हे देखील क्रिकेटचं परिसूत्र आहे निलेश. आणि खऱ्या अर्थाने सुनील गावस्कर नेहमीच हेच सांगतात की खराब बॉलचा समाचार घ्या, चांगल्या बॉलचा सन्मान करा. निश्चित या बॉलला सन्मान दिलेला. एक धाव इथे धावून काढले, स्ट्राईक रोटेट केले आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की सन्मान देणं हे फार महत्वाचं होतं आणि चांगला बॉल होता. कमबॅक केले आता गणेश भोसले यांनी या बॉलच्या पाठीमागे. महागडं षटक तर आहे गणेश भोसले यांचं, परंतु जर शेवटच्या बॉलवर विकेट काढली तर मात्र नक्कीच टाळ्या वाजतील त्यांच्यासाठी टीम कडून. तर महत्वाचं षटक आहे. निखिल देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष खेळतोय क्रिकेट. ओ सन्मान दिलाय निखिलने देखील. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, कटरचा खूप चांगला वापर केला शेवटच्या बॉलवर. पहिलं षटक संपलंय. साईशा या टीमच्या खात्यामध्ये 19 धावा. षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक स्वप्नवत सुरुवात टीम साईशा 11ने केलेली. 19 धावा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत. निखिल जाधव शून्यावरती बॅटिंग करतात, परंतु करण मालुसरे यांनी या डावाची सुरुवात धमाकेदार केली आणि बॅटिंग करताना त्यांनी आतापर्यंत 19 धावा कुठले 5 बॉलच्या पाठीमागे. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग टीम साईशा 11 या टीमने केलेली. आता कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये अंशिका 11 टीमला. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ओव्हर नंबर 2 साठी प्रदीप उतेकर यांना आणलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. परिस्थिती थोडीशी बिकट आहे गोलंदाजी मार्कवरती येत असताना, परंतु आज मारा त्यांना चांगल्या प्रकारचा तिकट करावा लागेल. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये कोण तयार होतोय? करण मालुसरे. प्रदीप उत्तेकर निवळी गावचा हा खेळाडू. पहिलाच बॉल चांगला वाईड यॉर्कर, सुरुवात चांगली केली आहे.
आपण पाहतोय 3 नद्यांच्या जवळपास वसलेली सगळी गावं आहेत, तिथून आलेली ही सगळी मुलं आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आपल्या गावासाठी क्रिकेट असो किंवा असोसिएशनच्या माध्यमातून असो किंवा के प्रतिष्ठानचं हे क्रिकेट असू द्या. 7 पर्व झालेली आहेत, 7वं पर्व आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं. प्रदीप उतेकर पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, करणला शांत ठेवलाय. करण 19 धावा केल्यात. दुसरा बॉल बरोबर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते, तिथे धाव मिळताना दिसेल. एक गणेशने बॉल अडवला, एका सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 20. निश्चित ओव्हर नंबर 2 ची सुरुवात प्रदीप उतेकरांनी चांगली केलेली आहे, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये याच टीमने ओसांडून धावा खर्च केले आहेत. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल खर्च करतायत प्रदीप उतेकर. 20 रन. 8 बॉलचा खेळ संपलाय. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय योग्य सार्थ ठरवत असताना दोन्ही फलंदाज. गिरगावचा वंडर बॉय म्हणून एक वेगळी ओळख आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ठोकण्यात आलेलं ते शतक. मागच्याच हंगामामधलं पावसाळी क्रिकेटची स्पर्धा संपल्यानंतर भरपूर चर्चेमध्ये असलेला खेळाडू निखिल जाधव. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. ड्राईव्ह इथे केला, एक सिंगल कंप्लीट केली, परंतु तिथे खराब फिल्डिंग. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, अन्यथा तुमचा संघ संकटात येऊ शकतो. धावा मिळतील 4, येतोय चौकार. मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे होते, परंतु त्यांच्या गल्पान थारा चुकीला नाही. माफी, बॉल चालला सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. 24 धावा झाल्यात. महत्वाच्या धावा मिळतात त्यावेळेला कॉन्फिडन्स बिल्ड होतो बॅटरचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लवकर पोझिशन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा उशिराने आला आणि त्यानंतर शरीरावर लागलाय. पंचांचा इशारा, लेग बाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या लेग बायच्या मदतीने धावा झाल्यात 25. या बॉलच्या पाठीमागे बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निखिल जाधव यांनी या बॉलच्या पाठीमागे बाईकच्या माध्यमातून ही सिंगल धाव या ठिकाणी अंकित केलेली आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारे हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न निष्फळ राहिला. क्षेत्ररक्षक आले, बॉलची फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव बॅटिंग करताना टीम साईशा 11 ला मिळते. 22 यार्ड या चॅनलवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. टेनिस क्रिकेट. बॉल उडवलाय, स्लॉक केलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग धावतोय. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न चांगले आहेत, परंतु कॅच ड्रॉप आहे. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. खराब फिल्डिंग. निश्चित या प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील, कारण सध्या संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकांची साथ ही गोलंदाजाला लांबणं महत्वाचं आहे. फार काळ बॉल हवेत उभा राहिला होता, शरीरावरती नियंत्रण ठेवणं महत्वाचं होतं. हाताच्या उंजळीमधून अखेरकार हा बॉल निसटला. जीवनदान मिळतंय, आज नशीब बलवत्तर आहे. नशिबाची साथ लाभली आहे. मिसफिल्डचे काही धावा आलेले आहेत, त्यातल्या त्यात असे झेल सोडल्यानंतर अजून कॉन्फिडन्स वाढेल करणचा. यॉर्करचा प्रयत्न, अपील आहे, फाईन लेगला बीट करून बॉल चालला सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, नाही थांबणार बॉल, सीमा पार जाईल. पंचांचा इशारा, वाईड बॉल आणि त्याच्यावर मिळतील 4 धावा. आता गोलंदाजी करताना या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये याच टीमने ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. वाईट +4 अशा धावा या बॉलच्या पाठीमागे 5 मिळतात. प्रदीप उतेकर यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले होते आणि शेवटचे काही बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील. धावसंख्या 31 गडी बाद. क्लासिकल ड्राईव्ह, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा येतील 4, चौकार. आहे आणि धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर ती आहे 35 धावा. टीम साईशा 11 हा संघ प्रथम बॅटिंग करताना करण मालुसकर 21 वरती बॅटिंग करतायत. निखिल जाधव हे 8 वरती बॅटिंग करतायत. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अद्यापही विकेट मिळाली नाहीये टीम अंशिका 11 ला. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल. राजू कंग, जिल्हा आयकॉन, गोलंदाजी मार्कवरती.
2 ओव्हरमध्ये निलेश 35 धावा झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ठोस सुरुवात झाली आहे. जी अपेक्षा होती, टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो योग्य आणि सार्थ ठरवला दोन्ही फलंदाजांनी. सगळेच फटके चांगले होते. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे होते. साईशा 11च्या खात्यामध्ये 11ला कमबॅक करावा लागेल, ब्रेक थ्रू म्हणजे विकेट घ्यावा लागेल आणि राजू कंक पहिलाच बॉल मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आणि पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात. सुरुवात चांगली केली आहे राजू कंकने. निश्चित कालही राजू कंक यांनी चांगली गोलंदाजी केली. आज ओव्हर नंबर 3 मध्ये येतात आणि सुरुवात चांगली केली. ज्या प्रकारे कुणाल सर तुम्ही उल्लेख केलात, या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळते आणि ज्यावेळेला तुम्ही आयकॉन म्हणून खेळता त्यावेळेला नक्कीच एक थोडासा दबाव असतो. बायच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव आली आहे. टीमची धावसंख्या 36. परंतु शेवटी तुम्हाला डिलिव्हर करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेला एखाद्या मोठ्या लीगमध्ये येता, तुमच्या नावासवर आयकॉन नाव लागतं. ओ चांगला कटर, चांगला ब्रेक. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपरच्या मागे डॉट. निश्चित हाई बॉल चांगलाच टाकलेला आणि अलीकडच्या 2 वर्षामध्ये राजू कंक यांच्या गोलंदाजीमध्ये एक चांगला निखार आलाय आणि जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना चांगली गोलंदाजी आता करतायत. मागचा बॉल लेग स्पिन होता. या बॉलला फ्लाईट दिली, बॅटला स्वाईप केलं, स्क्वेअर लेग खाली. परत प्रयत्न आहे. आत्ता झेल टिपला गेलाय. फलंदाज निखिल जाधव आउट होतोय आणि मी विचारच करत होतो, मी चर्चाच करत होतो की राजू कंक याला विकेट घ्यावी लागेल. विकेट आली आहे, फलंदाज बाद. का 11ला पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त होतं आणि राजू कंक यांनी ती विकेट संघाला मिळवून दिलेली आहे. क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि अखेरकार हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवलेला आहे. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम साईशा 11ला. निखिल जाधव आज मोठा खेळ करू शकले नाही, झटपट जात आहेत माघारी. हो, नक्कीच एक महत्वाचा खेळाडू आणि त्याची विकेट घेतली आहे. कारण एक मोठा खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि त्याची ज्या वेळेला विकेट घेतात त्यावेळेला तुमच्या संघाचा जो कॉन्फिडन्स आहे तो चांगला बिल्ड होऊ शकतो, तो आत्मविश्वास दुणावला जाऊ शकतो आणि मग होतो पलटवार. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कुठले क्षेत्र निवडा, प्रयत्न झाले पाहिजेत. विकेट आली आहे राजू कंकला. लेग स्पिन परत एक वेळा जास्त बाहेर निघाला, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड आहे. पंचांनी हेरलं की पाहिलं की हा बॉल खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. राजू कंक यांना तो पुन्हा टाकावा लागेल. रिव्हर्स स्वीप मारलाय, परत प्रयत्न होईल. फिल्डर आहे, ओ काय करतोय, हाच प्रश्न पडला असेल राजू कंकला. एवढा सोपा झेल तुम्ही सोडू शकत नाही, कारण एका झेलाला महत्व आहे. इथे 2 धावा दिलेल्या आहेत. करा फिल्डिंग. झेलही सुटला आणि त्याचबरोबर 2ही धावा खर्च झालेल्या आहेत. परंतु राजू कंक यांनी सर गोलंदाजी चांगली केलेली आहे या ओव्हरमध्ये. परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरताना पाहायला मिळाले आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा धावून प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट दाखवलाय, चांगला फटका. पॉइंट मधून काढले बॉलला, डीप मध्ये फिल्डर धावतात, नाही थांबणार बॉल. 4 धावा मिळतील. येतो आणखीन एक चौकार 43 रनवर. थँक्यू. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या वाढवणारा हा चौकार आलाय टीम साईशा 11 साठी. लेग स्पिन थोडासा वेगाने टाकलेला बॉल, यावेळेला मागे चाललाय. मला वाटतं डबल लागलाय बॅटला आणि बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. राजू कंक तेच दाखवत असताना धावा येतील 4. चौकार. उल्लेख केला की बॅटवरती हा डबल बॉल लागलेला आहे आणि तो चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. चला KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 ची स्ट्रॅटेजिक टाइमआउट आणि पहा ज्या प्रकारे गरकन गिरकी घेऊन बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यासाठी रिपोर्टिंग करा टीम शर्यू स्ट्रायकर संतांच्या विरुद्ध
स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 आपण प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्या. KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग 2026 पर्व 7व 3 ओव्हरचा खेळ संपला. एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे संपन्न झाला. चर्चा झाली परंतु आता प्रदीप उतेकर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि परत कमबॅक षटकामध्ये गोलंदाजी राजूने कमाल केली मागच्या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल समोर उडवलाय. फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू आहे. 2 फिल्डर धावत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडेल आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. फलंदाज करणच्या खात्यामध्ये धावा येत आहेत. कारण आज सकाळी सकाळी नशिबाचा नाश्ता करून आलाय असं वाटतंय. कारण त्याचे झेल सुटले. चौकार आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात सध्या तो जिथे फटके मारतो ते देखील नो मॅन्स लँड मध्ये पडतायत. त्याच्यामुळे त्याला माहिती आता गमावण्यासारखं काहीच नाहीये. आता फक्त कमवायचं आहे आणि काय कमवायचे तर त्या धावा टीमसाठी साईशा 11 साठी 23 धावांची खेळी. 230 चा स्ट्राईक रेट. सुरुवातीला क्लास दाखवला त्याच्यानंतर थोडासा अडखडतोय. आता उचललाय बॉल. पिकअप शॉट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काव कॉर्नर. ढगात लाइटिंग. सिक्सर. आकाशाला गवस निघालत. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. जसा बॉल आला तसा पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा मोठा टोला आणि करण मालुसरे यांच्या बॅटचा होता हा बोलबाला षटकार. कडक शॉट. पिकअप शॉट. उचललाय बॉलला सरळ फेकून दिलं. काव कॉर्नरच्या पलीकडे 6 धावांसाठी 55. 55 धावा कंप्लीट. अर्धशतक पूर्ण झालंय. साईशा 11च्या खात्यामध्ये. करण लढतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला ड्राईव्ह इथे केलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा धोका आहे आणि पंचांचा इशारा नॉट आउट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 57. चांगल्या प्रकारे चपळता पाहायला मिळाली. चातुर्य पाहायला मिळालं. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा चपळतेने पूर्ण केलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि करण मालुसरे 31 वरती बॅटिंग करतायत. आज त्यांना अर्धशतकाची चावल लागली असेल का. 12 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. अजूनही कुणाल सर 9 बॉलचा खेळ बाकी आहे. काल देखील 39 धावांची खेळी 11 बॉलमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिली आणि त्याचमुळे या खेळाडूकडे ती क्षमता आहे. तो हळूहळू इनिंग बिल्ड करतो. धावा एक वेळेला करायला सुरू झाला की मग धावांचा रतीब रचला जातो. ते करण मालुसरेच्या खेळीचं वैशिष्ट्य आहे. 31 धावांची खेळी त्याने साकारली. प्रदीप तयार. उचललाय बॉल. परत एक वेळा स्क्वेअर लेगला. फिल्डर तोच आहे. प्रयत्न सुरू आहे आणि याच्याकडे बॉल गेला की लगेच डोक्यावर हात जातात सगळ्याच बाकीच्या इतर खेळाडूंचे आणि तेच इथे पाहायला मिळालं. कारण या खेळाडूने मगाशी देखील एक सोप्पा जेल सोडलाय. निश्चित आणखीन एक जीवनदान करण मालुसरे यांना या ठिकाणी मिळत आहे. या चुका टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि इथे पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरताना पाहायला मिळाले आणि करण मालुसरे यांना आणखीन एक जीवनदान मिळत आहे. 2 धावा तिथेही मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. 59 धावा. परत एक वेळा त्या खेळाडूची लगेच बदली झाली आहे. त्याला आता शॉर्ट थर्ड आणि गलीच्या मध्ये सेट केल्या. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग बदललाय.
पायातला बॉल समोर ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. डीप मध्ये राजू तयार आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. हळूहळू का होईना ती सिंगल पूर्ण केली जाईल कारण थोडासा दमलाय, थोडासा थकलाय. परंतु क्रिकेटमध्ये थकून चालणार नाही. आता धावा करावे लागतील. धावा झाल्यात 59 कारण भैरवीची षटकं सुरू झाली. डेथ ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला रंगेल हा सामना असं दिसतंय. दोन्ही टीम मध्ये चांगली स्टारकास्ट आहे. साईशा 11 विरुद्ध अंशिका 11 असा हा सामना आहे. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. धावसंख्या चांगली लावली आहे स्कोर बोर्डवर. 60 रन. उजव्या हाताचा फलंदाज कुमार शेटे. कमी गतीने टाकायचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल असणार आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. निश्चित हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजी करताना प्रदीप उतेकर यांना. आतापर्यंत प्रदीप उतेकर यांनी 11 बॉल टाकले, 29 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. एका बाजूला कुमार शेट्टी बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. शेवटच्या बॉलवर फलंदाजाला बीट केलं. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. धावा झाल्यात 61. साईशा 11. धावा धावफलकावरती येतात आणि आपण कुणाल दत्ते सरांचं एक सुंदर समालोचन या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहोत. आणि आज आमचं भाग्य आहे की त्यांच्या सोबत समालोचन करण्याची संधी KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये मिळते. प्रॉपर क्रिकेटचं समालोचन, प्रत्येक बॉल कशा प्रकारे खेळलेला आहे, कोणता स्ट्रोक खेळलेला आहे, या सर्व काही गोष्टी आमच्या समालोचकांसाठी शिकण्यासारख्या आहेत आणि ज्यांच्याकडे आम्ही पाहत आलो लहानपणापासून, ज्यांना बघत आलो, ऐकत आलो नवी मुंबईमध्ये, आणि आज त्यांच्यासोबत समालोचन करण्याचं भाग्य आज आम्हाला लाभतंय. शेवटचं षटक. राज आलाय आता गोलंदाजीसाठी. जसं नाव आहे तसं काम करावं लागेल. यंगस्टर आहे. पहिलाच बॉल थोडासा आखू टप्प्याचा होता, त्याला फिरवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलचं स्वागत केलंय. करण मालुसरे यांनी बॉल फेकून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. धावा आणि त्या धावांचा प्रचंड फ्लो. वेगाने त्या धावा येत्या. 67 धावसंख्या स्कोर बोर्डवर आलेली आहे. शॉर्ट बॉल, हुक शॉट. इथे देखील धावा बुक होतील. धावा मिळताना दिसतील. 4 येतोय. आणखीन एक दमदार चौकार. व्यासपीठावरती होत आहे. सातारा जिल्ह्यावरती सर्वाधिक प्रेम करणारं व्यक्तिमत्व, कोपरखेने आणि नवी मुंबई नगरीमधील लोकप्रिय समाजसेवक तथा नवी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी ज्यांचा विजय झाला, नगरसेवक या पदावरती रुजू झाले. त्याचबरोबर स्थायी समिती सदस्य म्हणून देखील नुकतीच ज्यांची निवड झाली ते आपल्या सर्वांचेच लाडके संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आम्ही मनापासून दादा आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. आणखीन एक बॉल चांगल्याच प्रकारे वळवलेला आहे, परंतु बॉल हवेत उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि करण मालुसरे यांचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना 44 धावा त्यांनी बनवल्या.
चांगला फटका या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळालेला आहे. 76 धावा धावफलकावरती उभ्या राहत आहेत. या बॉलच्या पाठीमागे कुमार शेटे चांगली बॅटिंग करतायत, ज्यांनी माथेरानचं चांगलं क्रिकेट खेळलंय. 76 वरती 2. आणखीन एक चांगला बॉल माथेरानच्या झालेल्या नुकत्याच स्पर्धेमध्ये तो मालिकावीर देखील राहिलाय. 76 धावा 2 फलंदाज बाद आणि 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 77चं टार्गेट बंड्या बॉईज या टीम मध्ये तो तिथे खेळताना पाहायला मिळाला. आणि माथेरानचं क्रिकेट वेगळं आहे. प्रदूषण विरहित शहर म्हणून एक वेगळी ओळख आहे माथेरान नगरीची. तिथे एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं आणि आता पुढच्या सामन्याचा टॉसची ती वेळ झालेली आहे. जाऊया देसाई सरांकडे. तिथे संदीप दादा यांचं नुकतंच आगमन झालं. वेलकम. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण टॉससाठी या. शरयू स्ट्रायकर्स आणि स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती. चला कॅप्टन आपण प्लीज लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया. स्वर्गीय विजयदादा देसाई कॅप्टन या. क्षितिज. शरयू स्ट्रायकर्स आपल्याला देखील विनंती आहे, कॅप्टन लवकर या प्लीज. प्रमुख मान्यवर या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. मित्रांनो तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग सीझन क्रमांक 7 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. आणि सर्वांचंच लाडकं सर्वांचंच आवडतं मैदान भूमिपुत्र मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा होते. आणि कोपरखेरणेचे भूमिपुत्र, नवी मुंबईचे भूमिपुत्र आणि सातारा जिल्ह्यावरती सर्वाधिक प्रेम करणारं व्यक्तिमत्व. मागील वर्षी खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये देखील दादांनी सांगितलं होतं की साताऱ्यामध्ये माझा देखील एक छोटासा सातबारा आहे. आणि त्यांची ती बाईट ती खूप सातारकरांनी पश्चिम महाराष्ट्राने अगदी उचलून धरली होती. आणि गेल्या वर्षीची देखील स्पर्धा खूप आपण पाहिलं तर फेमस झाली होती. सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब आपल्याबरोबर जोडले गेलेत. गणेशदादा शिंदे या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले गेलेत. त्याचबरोबर KSKचे विद्यमान अध्यक्ष वसंतदादा शिंदे देखील आमच्याबरोबर जोडले गेले आहेत. सोपानजी मोरे आहेत. दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. कॉल कोण देईल? ओके, शरयू स्ट्रायकर्स कडून कॉल दिला जाईल. श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. हवेमध्ये स्पिन करा. टेल आणि इट इज अ टेल. शरयू स्ट्रायकर्सनी टॉस जिंकलाय. निर्णय काय? फलंदाजी करू. गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत थांबवाल? नक्की 61 धावांपर्यंत रोखेन. मी संदीप दादांकडे जाईन. संदीप दादा, पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील पहिली अशी प्रीमियर लीग आहे जिकडे KSK प्रतिष्ठानने नवी मुंबईमध्ये सुरुवात केली 2018ला. तिकडून कुठेही थांबलेले नाहीत. 7वं पर्व आपण साजरी करतोय आणि 7ही पर्वामध्ये संदीप दादा म्हात्रे साहेबांचे आम्हाला साथ नेहमी लाभले. आज या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही उपस्थित आहात. तुमचे 2 शब्द या स्पर्धेबद्दल. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना शुभेच्छा देईन. कारण गेली 7 वर्ष सातत्याने KSK क्रीडा प्रतिष्ठान ही प्रीमियर लीग भरवते. आणि नुसती प्रीमियर लीग न भरवता आपल्या कोयना सोळशी कांदाटी भागातील 105 गावातील सगळ्याच खेळाडूंना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाववाईज सुद्धा आपण जी स्पर्धा भरवत आहे. आणि त्याच्यातून आता मी बघतो की चांगले चांगले युवक फलंदाजी करतायत, गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण करतायत आणि व्यावसायिक खेळाडू म्हणून आज उदयास आले. मी सगळ्या आपल्या कमिटीचे मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन. आणि खरं तर प्रत्येक भागातल्या प्रीमियर लीग ज्या भरतात त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन आपल्याला KSKमध्ये बघायला मिळतं. ग्राउंड आपलं फार सुंदर आहे. त्यांना सजवण्याचं आणि नटवण्याचं काम आपण चांगलं केलं आहे. आपल्या सगळ्या गोष्टींना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करूया की मुख्य व्यासपीठावरती बसून तुम्ही या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्या. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय तर टीम शरयू स्ट्रायकर्सनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही टॉसची माहिती आहे. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज समालोचक कुणालजी दाते सर आणि व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. चं टार्गेट आहे. पेनल्टीच्या 2 धावा त्या ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर रिवाइज टार्गेट सेट झाले ते आहे 79. 79 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये.
KSK प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. एक अभूतपूर्व स्पर्धा आणि तेवढंच अभूतपूर्व यश या स्पर्धेला लाभलंय. गेले 7 पर्व तुम्ही सगळ्यांनी अनुभवली. ही स्पर्धा 6 पर्व अनुभवली. हे 7वं पर्व आहे आणि यातच सर्व आहे. अंशिका 11. टाइमर सेट. 10 वाजून 59 मिनिटांनी सेकंड इनिंगला सुरुवात. मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल. किशोर उतेकर आलाय. पहिलाच बॉल. रायझिंग डिलिव्हरी. सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे उल्लेख तुलनानुसार तुम्ही केलात की उसळणारा बॉल होता, सरप्राईज होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली केली ओव्हर नंबर 1 ची. चांगल्या टप्प्यावर बॉल आणि विशेष म्हणजे फुटवर्क नव्हतं बॅटरचं. जागेवरूनच खेळलाय. आई बॉल. ओ क्लासिकल क्लासिकल अंदाज इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळताना दिसेल. येतोय चौकार पहिला. बॅटमधून आलेला चौकार आहे. पॉवर प्ले म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलने ती भरलेली आहे. बॉलने गॅप शोधला आणि बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. 2 फिल्डर होते. दोघांच्या मधून बॉलला ऑलमोस्ट कापलं त्याने आणि 4 धावा मिळवलेल्या आहेत. कमी गतीने ऑन द राईज फटका इथे सजवला. परत एक वेळा कव्हरची बाउंड्री फोडली जाते. 3 फिल्डर धावतायत. नाही थांबणार बॉल. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पाठचा आणखीन एक चौकार येतोय बॅटिंग करताना राजू कंक बॅटमधून. पहिल्या बॉलवर मी म्हटलं फुटवर्क नव्हतं आणि त्याच्यानंतर फुटवर्कची गरजच नाहीये. ऑन दी अप ऑन दी राईज हे फटके सजवले जातात आणि राजू कंकेची खेळण्याची शैली तीच आहे. जास्त फुटवर्कवर निर्भर नाहीये परंतु बॅटिंगमध्ये तो क्लास दिसतो. धावा बनवल्या जातात. 8 धावा आलेल्या आहेत. 2 चौकार. शॉर्ट बॉलचा वापर. पुल केलाय. बॉलला फिरवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा टायमिंगच्या जोरावर. आणखीन एक दमदार दिमागदार षटकार. युक्तीचा साधला मेळ आणि या बॉल वरती गेलाय चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 14 धावा फलकावर लागल्यात. परत फुल टॉस. फॉलिंग स्वीप मारलाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. एक टप्पा घेत येतोय चौकार. राजू कंक यांनी पलटवार केलेला आहे. फॉलिंग स्वीप तुम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे कुलाल सरांनी उल्लेख केलेला आहे. स्वतः पडले आणि बॉलला पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये राजू कंक यांनी केलाय. सगळे फटके भात्यात आहेत हे इथे दिसतंय. 18 धावा ते काढले जातात. त्या पेटीतून यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल टर्न होईल तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. 19 धावा. जशी सुरुवात पहिल्या डावामध्ये होती अगदी तशीच सुरुवात याही डावामध्ये झाली. मला वाटतं पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तेवढ्याच धावा होत्या. 19 धावा होत्या आणि आता दुसऱ्या डावामध्ये सुरुवात देखील अंशिका स्पोर्ट्सची तेवढीच आहे. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलंय. गेली 7ही वर्ष सातारकरांबरोबर गेली 7ही वर्ष KSK प्रीमियर लीगच्या सोबत आमच्याबरोबर असणारं व्यक्तिमत्व. नवी मुंबई नगरीमध्ये खऱ्या अर्थाने एका नावाची चर्चा नेहमी राहते. कारण ज्या पद्धतीने कोपरखेरणे विभागामध्ये खऱ्या अर्थाने सातारकरांचे नवी मुंबईकरांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवले जातात आणि यावर्षी मात्र नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने ज्यांचा विजय झाला, नगरसेवक म्हणून जे आता रुजू झालेत, त्याचबरोबर स्थायी परिवहन समिती वरती विद्यमान सदस्य म्हणून आता रुजू झाले ते सर्वांचेच लाडके दादा श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी वसंतदादा शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
20 धावा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. करण आलाय आता गोलंदाजीसाठी. ज्या करणने बॅटिंग चांगली केली आता गोलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू देखील खेळताना दिसतोय सुमित आणि त्याच्या बरोबरीने राजू कंक. बॉल पडल्यानंतर चांगलाच वळण घेणारा होता. आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरने झेल टिपलाय. फलंदाज सुमित आउट. आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. चांगला ऑफ ब्रेक बॉल पकडून टाकलेला ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरने झेल टिपलाय. विकेट गमावली पहिली 20 धावांवर. अक्षय आलाय त्याच्या विरुद्ध. आज प्रयत्न होता होल्डर आल्यानंतर त्याच्या विरुद्ध ऑफ ब्रेकचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड आहे. धावा वाढतील. आणि हा बॉल आता करण मालुसरे यांना पुन्हा टाकावा लागेल. आतापर्यंत 3 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला अक्षय निवळे पुन्हा तयार. तोच प्रयत्न परत एक वेळा पकडून टाकलेला हा ऑफ ब्रेक पडल्यानंतर झपकन आतमध्ये उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. चांगली कामगिरी करण मालुसरेची. बॅटिंग मध्ये धावा केल्यात आणि तोच कॉन्फिडन्स गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या. धावा झाल्यात 21. मात्र समोर मारलाय, मिड ऑफला बीट करून बॉल चाललाय. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला शॉट त्याच वेगाने. 4 धावा मिळतील. चौकार. दिलासा देणारा चौकार आलेला आहे. अक्षय निवळे यांच्या बॅटमधून धावसंख्या वाढवणारा आहे. आता हवेत आहे शरीरापासून दूर खेळलेला फटका. डोकं स्थिर नव्हतं फटका खेळत असताना आणि त्याचमुळे युवराजच्या हातामध्ये झेल. युवराज करतोय राज आणि ते मात्र विकेट मिळताना दिसते. करणच्या खात्यामध्ये दुसरी विकेट त्यांनी मिळवली आहे. होल्डर आउट. धावा टार्गेट आहे 79 धावांचं. एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये. राजू कंक बॅटिंग करतायत. 7 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत आणि 20 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. 18 ची सरासरी ठेवायची आहे प्रति ओव्हरच्या पाठीमागे आणि सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 12.5 ची आहे. याचा विचार बॅटिंग करताना टीम 80 का 11 ला करावा लागेल. गणेश आला आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये आणि विशेष म्हणजे जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय आणि त्याचमुळे त्या टी शर्ट मध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट थर्ड, शॉट फाईन, पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. डीप मध्ये एक कव्हर ठेवलाय. डीप मध्ये एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. आप ट्रॅकर पुल केलाय. मिड विकेटला जाईल बॉल. सीमा रेषा पलीकडे. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल करतोय हवाई सफर आणि हा येतोय के प्रतिष्ठान सिक्सर. बॉलने घेतली भरारी. राजू कंग यांचा फटका होता भारी आणि मैदानाच्या आतमध्ये 80 का 11 ची उमेद कायम आहे. तर राजू कंग यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आलाय. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. यावेळेला फिरवलाय बॉल, समोरून फिरवलाय. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. डॉट.
निश्चित ज्या प्रकारे सर तुम्ही उल्लेख केलात की बॉलला चांगल्या प्रकारे वळवलं आणि राजू कंग यांना जकडून आणि बांधून ठेवणारा बॉल डॉट आलेला आहे. गणेश यांनी आता या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. लेग स्पिन बॉल होता, गती परिवर्तन करून टाकलेला बॉल. यावेळेला जसा बॉल फिरत होता आतमध्ये तसाच बॉलला बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे सरळ 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये राजू कंग या नावाचं या ओव्हरमध्ये वादळ आलेलं आणि चांगली बॅटिंग सुरू आहे. मागचा बॉल लेग स्पिन होता, तो वाचला परंतु जसा ऑफ स्पिन ऑफ ब्रेक आतमध्ये आणला तसाच बाहेर पाठवलाय. यावेळेला कटरचा वापर केला होता, अप्पर कट मारलाय, पॉइंटला जाळं विणलं गेलं परंतु तिथे झेल सुटलाय. धाव मिळताना दिसेल एक राजूच्या खात्यामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. झेल सुटला, एक मोठं जीवदान मिळालंय राजू कंकला. निश्चित कारण राजू कंग मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ करतायत आज त्यांना या मॅच मध्ये जीवनदान मिळालंय. क्षेत्ररक्षक वेगाने आले, प्रयत्न केले परंतु हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये. राजू कंग यांना जीवनदान मिळते. धावसंख्या 38 धावा 2 गडी बाद. वेगाने टाकलेला बॉल होता, मागे चाललाय, विकेट किपरला बीट केलंय, फलंदाज बीट होतोय. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात, कारण बॅटरने तो पवित्रा तर घेतला होता मोठ्या फटक्याचा परंतु स्टंप वरून बॉल सरळ सीमा पार. लॉंग स्टॉप रिजनला नॉन स्टॉप चौकार. या बॉलच्या पाठीमागे गोलंदाजी करताना गणेश यांनी वेग वाढवला होता आणि हाच बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया पहा. टप्पा पडल्यानंतर स्टंप वरतून बॉल पाठीमागच्या बाजूला सरळ 4 धाब्यांसाठी. फ्लिपर होता, क्विकर वन. फुलर लेनचा बॉल यावेळेला फ्लाईट दिली होती, ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकून डीप मध्ये फिल्डर येत आहेत मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत एकदा उसळी घेतली बॉलने, दुसरा धावेचा प्रयत्न. राजू कंकला स्ट्राईक पाहिजे म्हणून प्रयत्न होता आणि तसं पाहायला मिळताना देखील दिसेल. 2 धावा ऍड होता. टीमची धावसंख्या 44 झाली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 35. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे 2 मिनिटाचा आणि आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकतोय कुणाल दाते सरांचा. आणि त्यांच्या जीवनातले आणखीन एक अचिव्हमेंट कार्गो प्रीमियर लीग हा गेम ॲप आहे प्ले स्टोर वरती आणि त्या गेम मध्ये खेळताना तुम्हाला त्यांचा आवाज अगदी तंतोतंत हुबेहूब ऐकायला मिळतो. निश्चित मित्रांनो हा जर गेम तुम्ही खेळता तर निश्चित हा आवाज तुम्हाला त्या गेम मध्ये पाहायला मिळेल. प्ले स्टोर वरती कार्गो प्रीमियर लीग CPL या नावाने हा गेम आहे आणि त्यांचाच आवाज आज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत आहोत. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये आता अक्षय येणारे बॉल किती शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 35 धावा. धोरणात्मक वेळ या ठिकाणी प्रदान केलेली आहे KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 ची. आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. यानंतरच्या मॅच साठी तयारी करा. शरीर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या दोन्ही सामन्यांचा आपण आढावा घेतल्यानंतर 80-11 आतापर्यंत 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही गमावलेले आहेत. शेवट गोड करायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल आणि साईच्या 11 ने 2 सामने खेळले आहेत, एक गमावला एक जिंकलाय आणि त्यांच्यासाठी हा अस्तित्वाचा सामना आहे. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवून ठेवायचं आहे तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. म्हणजे एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये तर दुसरा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल. अशा प्रकारे या सामन्याचं आपण वर्णन करूया. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. आवाज आपण ऐकूया कुणाल दाते सरांचा. KSK प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, अनुभवताय. क्रिकेटचा हा महासंग्राम 7वं पर्व आहे. करणच्या हातामध्ये परत एक वेळा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक टाकलं, 2 महत्वाच्या विकेट घेतल्या परंतु हे चांगलं बॅटल आहे. राजू विरुद्ध करण, बेस्ट वर्सेस बेस्ट. फुल टॉस. आता मात्र उचललाय बॉलला, चाललाय बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी नाथखुळा षटकार. करतोय झुंजतोय. बॅटिंग करताना 39 धावा कुठलेल्या आहेत. चांगली बॅटिंग राजू कंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून करतायत. पहिल्या बॉलवर सिक्सर. दबाव आता गोलंदाजावर. अर्धशतक पूर्ण. परत फुल टॉस. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राजू कंकने बॉलला दिलाय डंक आणि हा चाललाय बॉल सीमा पार. 6 धावा षटकार.
कंग अर्धशतकाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. या मॅच मध्ये बॅटिंग करताना 13 बॉलच्या पाठीमागे 45 धावांचा खेळ केलेला आहे. समीकरण बदलत आहे. आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 35 पाहिजे होत्या, 12 आलेले आहेत. 10 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. तुफानी फलंदाजी सध्या ते राजू कंगची अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. हा बॉल चांगला आहे, जास्त शफल झाला, जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रुव्हायझिंग फटका, परंतु बीट केले गतीने. करण मालुसरे यांचा हा चांगला बॉल होता, प्रभावशाली होता. आता हा बॉल या डावामध्ये या ओव्हरमध्ये प्रभाव टाकतोय. आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे. राजू कंग 45 वरती बॅटिंग करतायत. बॅकफुटला जात असताना पॉइंटला कट केलाय, बॉल चालला सीमारेषा पलीकडे. इथे धावा मिळतील 4. 49 धावांची खेळ. आता धावा करायचे 19, बॉल शिल्लक आहेत 8. एका पायावरती खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सोडून दिला बॉल, वाईड बॉल आहे, परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. 18 धावांची गरज आहे, 61 झालेले आहेत आणि एका धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. बॅटची कडा घेतली आहे फ्लाय स्लिप मध्ये आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे राजू कंगचं. केएसके प्रीमियर लीगचं 2026 मधलं या 7व्या पर्वातलं पहिलं धमाकेदार अर्धशतक. राजू कंग यांनी काय मैदानाच्या आतमध्ये खेळ केला. आज फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलं आणि वसंतदादा शिंदे जे केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून राजू कंग यांच्या बहारदार खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 50 धावा, झकास फलंदाजी, काय खेळला राजू कंग. सुरुवातीला फुटवर्क पाहायला मिळत नव्हतं, जागेवरून ऑन द राईज ऑन दी फटके सजवले, परंतु फटक्यामध्ये क्लास होता. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने फलंदाजी आपल्याला आवडते, आपल्याला मारामारी पट्टे ते त्याने दाखवलं आणि या डावामध्ये 5 षटकार त्याने मारले, 4 चौकार मारले. सुरुवात झाली होती या क्लासिकल ड्राईव्हने, इथे करा फिल्डिंगचा देखील थोडासा फायदा मिळाला राजू कंगने. त्याच्यानंतर मागे वळून पाहिलेलंच नाहीये. 4 फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध लेग स्पिनचा मारा झाला त्यावेळेला थोडासा दबकला, परंतु ज्या वेळेला ऑब्रेक बॉल आला, पडल्यानंतर आतमध्ये येणारे जे बॉल होते त्याच्यावर तो अक्षरशः तुटून पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि फुल टॉसवर तर फुल टोल वसूल केले. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 2 जे षटकार मारले ते फुल टॉसवर आले होते आणि एक दमदार असं अर्धशतक. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक हा पॉइंटवर मारलेला चौकार होता आणि त्यानंतर त्याने ते अर्धशतक पूर्ण केले. आता या मॅचची कहाणी अशी आहे, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायच्या 17, परंतु अजूनही काम संपलेलं नाहीये. अर्धशतक आलं म्हणून सामना जिंकलेला नाहीये. 6 चेंडू आणि 17 धावा अजूनही करायच्या निलेशा मॅच मध्ये. निश्चित गोलंदाजीमध्ये प्रयत्न मोठे करावे लागतील. राजू कंग यांनी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलेला आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की अर्धशतक पूर्ण झालेला आहे, परंतु सामना अजून जिंकलेला नाहीये. एका बाजूला टीम साईशा 11 या टीम कडून गोलंदाजी मार्गवरती कुमार शेट्टे येत आहेत. हे षटक हाताळण्यासाठी ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी करतील. 17 धावांचा बचाव एका बाजूला आणि एका बाजूला याच धावसंख्येचा पाठलाग. शेवटचं षटक कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आलं. दबाव नक्की असेल कुमारवर देखील. बॅटमधून धावा केल्यात, आता मात्र गोलंदाजी करायची आहे. राजू कंग ती जबाबदारी स्वीकारली आहे. स्ट्रायकर एंडला तोच आहे. 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. पहिला बॉल खूप महत्वाचा असेल या मॅचचा. समोर उचललाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तुंग फटका, 6 धावा मिळतील. षटकार. राजू कंग यांनी पहिल्याच बॉलवरती दिला धप्पा आणि या मॅचचा विषय करून टाकला. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सोप्पा बॉल, सीमारेषा पार, षटकार. आता समीकरण उरलेलं आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 11 धावेंची गरज आहे. चांगला फटका, गगनचुंबी षटकार. 6 धावा, 68 धावा कंप्लीट. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज आहे. 5 बॉल 11, राऊंड विकेट. आई बॉल ऑन साइडला वळवलाय. नो बॉलचा निर्णय दिलाय पंचांनी. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 9+1 अशा 2 धावा इथे मिळताना दिसतील आणि राजू कंग नॉन स्ट्रायकर एंडला रनआउट झालाय आणि इथे आता आली आहे या मॅच मध्ये कहाणी बदलू शकते. कहाणी में ट्विस्ट. राजू आउट. निश्चित आता राजू कंग आउट होऊन माघारी येत आहेत, परंतु विरुद्ध संघाचे खेळाडू देखील त्यांचं कौतुक करतात, कारण ज्या प्रकारे राजू कंग मैदानाच्या आतमध्ये लढले,
या मॅच मध्ये चांगला खेळ केला. आता आउट होऊन माघारी जात आहेत. मॅचला कलाटणी मिळेल का हे पाहावं लागेल. येणारे आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायची. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजून शेष आहे. ही विकेट राजू कंग यांची मिळाली आहे. मनोबल आता वाढला असेल बॉलिंग करताना. आणि राजू कंग यांनी काय खेळ केला आज मैदानाच्या आतमध्ये. या क्रिकेट स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं. बॅटिंग चांगली केली. वन मॅन आर्मी ते लढले मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता हा सामना फिनिश कोण करणार, फलंदाज की गोलंदाज, आता हेच येणाऱ्या उर्वरित बॉलवरती पाहावं लागेल. कुमार शेट्टी यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नकारात्मक बॉल टाकलाय, नो बॉल टाकलाय. त्याचबरोबर एक पारितोषिक येते, आपण ते अनाउन्स करूया. विकास मोरे अंशिका 11चे संघ मालक आहे, त्यांच्या वतीने राजू कंग यांच्या बहारदार खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आम्ही त्यांचे आभारी आहोत. किरण आता स्ट्राईक रेंजला. संघ मालक स्वतः गणेश आहेत स्ट्राईक रेंजला, किरण नॉन स्ट्राईक रेंजला, कारण राजू नॉन स्ट्राईक रेंजला रनआउट झाला होता. समोर उचललाय बॉलला परत एक वेळा. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर करेल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा मिळतील. षटकार. आल्या पावली या बॉलवरती प्रहार केलेला आहे. जसा बॉल आला तसा ताकदीच्या जोरावरती बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. आणि चुकीची गोलंदाजी. स्लॉट मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. आपण पाहतो हा बॉल पूर्णपणे पुढ्यात होता. समोर टाकलेला बॉल 6 धावा ऑन साइडला. 76 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. हा बॉल पायावर लागला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लवकर फिरला बॅटर. लेग बायचा निर्णय पंचांच्या माध्यमातून येईल. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 77-77. 3 चेंडू आणि 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. त्याच्यामुळे इथे पाहायला लागेल एखादा डॉट बॉल पाहिजे आणि सुपर ओव्हर कंपल्सरी चेस असणार आहे. त्यामुळे पहिले सुपर ओव्हर होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला सुपर ओव्हर खेळली जाईल त्यावेळेला कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम असणार आहे. हा बॉल चांगला आहे, चांगला आहे. विकेट किपरच्या मागे रनआउट चान्स. डिरेक्ट हिट लागलाय. स्टंपचा वेध. फलंदाज बाद. 2 बॉल 2 धावांची गरज. सामना रोमांचक अवस्थेमध्ये. फलंदाज आता आउट होत आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागेल. 2 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 2 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि ते आता दोन्ही संघांना तेच करावं लागेल. प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. 2 बॉल 2 धाव्यांची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सामना हेलकाबाद येतोय. कधी अंशिका 11च्या बाजूला तर कधी साईशा 11च्या बाजूला. दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. कोण विजयाचा शिक्का मोर्तब करणार. 2 बॉल 2 धावेंचा थरार. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे KSK क्रीडा प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचे प्रथम अध्यक्ष ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे फुरुस गावचे संतोष मालुसरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. KSK चे माजी अध्यक्ष, त्यांचं आपण स्वागत करूया. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. इंटरेस्टिंग मोड मध्ये हा सामना आहे. रोमांचक परिस्थितीमध्ये बरोबर दिशा दिली आहे. थोडस पुढे चालत येऊन एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बॉल आणि एका धावेची गरज. काय सामना इथे रंगत असताना संतोष देसाई यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचा. हा चेंडू जर निर्धाव टाकला तर कुमार यांच्यासाठी हे पारितोषिक लागू करण्यात आलं. एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षक शेजारी वाढलेले आहेत. फलंदाजाच्या जवळ सगळे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. गणेश सध्या स्ट्रायकर एंडला आहे. दबाव गोलंदाजावर तेवढाच दबाव फलंदाजावर असणार आहे आणि तेवढा क्षेत्ररक्षकांवर. कारण आहे हा जर बॉल सुटला तर मात्र कहाणी बदलू शकते या मॅचची. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज आहे. मॅच ऑन. काय रंगला हा सामना. तो दबाव दिसतोय गोलंदाजावर देखील दिसतोय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. लास्ट बॉल. शॉर्ट शॉर्ट फाईन. सिली कव्हर पॉइंट. फॉरवर्ड शॉर्ट लेग. एक क्षेत्ररक्षक आहे जवळ. शॉर्ट मिड विकेट पुढे बोलवलाय. मिड ऑन मिड ऑफ आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल 1 बॉल मध्ये 1.
ऑन साइडला ड्राईव्ह केला, रनआउट चान्स आहे, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे. परंतु इथे पंच सांगतायत नॉट आउट, कारण बॉल हातातच आला नव्हता तिथे गोलंदाजाच्या, आणि त्याचमुळे ही धाव पूर्ण गणली गेली आहे. फलंदाज नाबाद आहे आणि ते धावा पूर्ण करण्यात आलेले आहेत. 79 टू विन होती आणि शेवटी ते लक्ष पूर्ण झालंय. अंशिका 11 या संघाने हा सामना शेवटच्या बॉलवर जिंकलाय आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नो डाऊट राजू कंके याला. राजू कंकने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नोंदवलंय. केएसके क्रीडा प्रतिष्ठान, केएसके प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक ठोकणारा राजू कंक ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. कॉम्बॉक्स मध्ये मजा आली आज. कुणालजी दाते सर आणि निलेश माटेकर सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन ऐकायला मजा आली. येणारे खूप महत्वाचे सामने आहेत आता पुढे. 2 सेमीफायनल, फायनल